नमस्कार. माइंड पॉवर या पुस्तकातील मी वाचन करत आहे. आशावादी बना. ध्येय ठरवणं खूप सोपं आहे, पण ते गाठण्यासाठी बरंच धडपड करावी लागते. ध्येयाकडे वाटचाल करत असताना ते सतत लांब पळत आहे असं वाटतं, पण त्याचा पाठपुरावा केला तर ते हाताशी येतं. तुम्ही मुंगीकडे पाहिलंय? एखादा छोटासा कण घेऊन जात असताना तो कित्येक वेळा खाली पडतो, पण तरीही तिचं काम अव्याहत चालूच असतं. मुंगीच्या अनेक अयशस्वी प्रयत्नानंतरही तिचा पाठपुरावा चालूच असतो. आपल्या स्वतःच्या बाबतीतही पहा. सायकल शिकताना कित्येक वेळा आपण पडतो, पण प्रयत्न सोडत नाही. एखाद्याचं असं असतं की तो रडीचा डाव खेळतो, सायकल शिकू शकत नाही, पण सायकल शिकत असताना आपण मोजतो का किती वेळा आपण प्रयत्न केला याचा. जो स्वतःला मदत करतो त्याला ईश्वर मदत करतो. दगडाला देव पण येण्यासाठी त्यालाही छिन्नीने घाव सोसावे लागतात. एखादं ध्येय ठरवल्यावर त्यासाठी कधीकधी आयुष्य अर्पण करण्याची तयारी ठेवावी लागते. एखादा निश्चय किंवा संकल्प केल्यानंतर त्यांचा मनात सतत जप केला पाहिजे. कधीही माघार घेता कामा नये. एकदा निर्णय घेतल्यानंतर निश्चयी माणूस तो कधीही बदलत नाही. तुम्हाला खंबीर निश्चय करता आला पाहिजे. तुम्ही एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही याची लोकांना खात्री वाटली पाहिजे. एखादं ध्येय मनाशी ठरवलं असेल तर त्यासाठी एक विशिष्ट मनोवृत्ती विकसित करावी लागते. मनात उत्साह, आनंदी भावना वाढवाव्या लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशावादी बनावं लागतं. तुमच्या व्यक्तिमत्वात प्रसन्नता आणि उत्साह हवा. तुमच्या एखाद्या मित्राचा किंवा मैत्रीचा चेहरा कायम जर उदास, रुक्ष असेल तर तुम्हाला त्याच्या किंवा तिच्याबद्दल फार मैत्री वाटेल का? अशा तऱ्हेने बोलले म्हणजे वातावरण प्रसन्न राहील याचा विचार करा. यासाठी तुम्हाला सतत जागरूक राहिलं पाहिजे. तुमच्यामधला उत्साहाचा झरा जागता ठेवा. निसर्गातल्या अनेक सुंदर गोष्टींना दाद द्यायला शिका. एखादी छान रांगोळी, सुमधुर आवाजातलं गाणं, सुंदरसं चित्र यांचा आस्वाद घ्यायला शिका. या साध्या छोट्या गोष्टींमध्येही तुम्हाला आनंदाचा ठेवा मिळेल. लहान वयातच तुम्ही उदास, निराशेने झोकाळून गेलात तर पुढचे आयुष्य कसे उजळणार? अकाली प्रौढत्व येईल. आपलं आयुष्य अनमोल आहे. प्रत्येक क्षण अमोल आहे. जो जपला पाहिजे तो तर जपलाच पाहिजे. एखादी व्यक्ती परिस्थितीने गरीब असेल, शिळी भाकरी खात असेल, पण आलेला दिवस हसतमुखाने साजरा करण्याची त्याची मानसिक स्थिती असेल तर तो आनंदी असतो. त्याच्यासमोर संकट उभं राहू शकत नाही. जगात संपत्तीपेक्षा, वैभवापेक्षा आपलं मन आनंदी, उत्साही असणं यालाच महत्त्व आहे. अशी व्यक्ती खरोखरच भाग्यवान असे प्रसन्न, उत्साही मन त्याला लाभलेले असते. ते लोक थोर अब्राहम लिंकन असा माणूस होता. आयुष्यात लहान मोठे कसोटीचे प्रसंग येतच असतात. अशा प्रसंगीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळता कामा नये. तरच तुम्ही संकटावर मात करू शकता. कित्येक वेळा तुम्ही ठरवता एक आणि होते भलतेच. अशा वेळी सर्व कामाची सुरुवात पुन्हा करावी लागते. तुम्ही मनाने उत्साही असाल तर संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळू शकेल. पूर्वी लहानपणी एक रबरी बाहुली आम्हाला खेळणं म्हणून मिळायची. तिच्या पायाकडच्या बाजूस शिशाचा छोटा गोळा असायचा. त्यामुळे ती कधीही आडवी केली तरी ती पुन्हा उभी राहायची. हा जड शिशाचा गोळा म्हणजे तुम्हाला मिळालेला उत्साह आहे असे समजा. कितीही कठीण वेळ आली तरी उत्साहाच्या या जड गोळ्यामुळे तुमच्यात पुन्हा उभं राहण्याची शक्ती येते. निरागस हास्यामुळे तुमच्या मनातील शंका, समस्या, पूर्वग्रह समूळ उपटले जातील. कोणा एका कवीने परमेश्वराला म्हटले आहे, तू जर योजना निष्फळ करायचे जाणतोस तर मी त्याला सफल करायचे जाणतो. अशा दुर्दम्य आशावाद ज्याच्याकडे आहे त्याचा उत्साह कधी कमी होत नाही आणि यश तुमच्या पायाशी लोळण घेते. सुखासमाधानाचा ठेवा तुमच्या घरातच असतो. जर तुम्ही घरात वावरत असताना सर्वांशी संवाद साधत असाल तर वाईट स्वभावाच्या माणसापासून आयुष्यातले चांगले मधुर क्षण दूर पळतात. तुमच्या संपर्कातली एखादी व्यक्ती आठवा. तिच्या येण्याने तुम्हाला का आनंद होतो किंवा
होत होता याचा जाणीवपूर्वक विचार करा. तुमच्या लक्षात येईल की ती व्यक्ती स्वतःच्या काळज्या चिंता लांब ठेवूनच तुमच्याकडे ती येत होती किंवा येते. याचा अर्थ तिला चिंता नाही असं नाही, पण निव्वळ या व्यक्तीची प्रसंगतेमुळे तुम्हाला ही व्यक्ती हवीशी वाटते. त्या माणसाच्या हजर असण्यामुळे आजूबाजूच्या सर्वांना वातावरण प्रसन्न वाटते. स्वतःच्या बरोबरच इतरांना ते प्रोत्साहित करत असतात. आनंदी आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या माणसांना कधीही निराशा येत नाही. आशावाद म्हणजे जीवन आणि निराशा म्हणजे मृत्यू. आशेचा एक किरण निराशेचे अनेक डोंगर नाहीसे करतो. चिरंतन आशावाद निर्माण करण्यासाठी तुमची शरीर प्रकृती चांगली असली पाहिजे. तुमच्या डोळ्यावरचा मत्सर द्वेषाचा पडदा दूर केला की ते जगात कितीही सौख्य भरलेले आहे त्याची कल्पना येईल. मनाला येणाऱ्या कटुता वैर व भावना निराशेतूनच येत असतात. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि रात्रीचा अंधार यामध्ये तुम्ही काय निवडाल? अर्थातच सूर्यप्रकाश. आशावाद म्हणजे झगझगीत प्रकाश. काही लोक आपल्या भोवती निराशेचे कुंपण घालून ठेवतात. ते तोडणे त्यांच्याच हातात असते. आशावादी माणसाच्या चेहऱ्यावर खिन्नता नसते. कठीण परिस्थितीतही गगनाला गवसणी घालण्याचे त्याचे विचार असतात. झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून तो पुढील कार्यक्रम करतो. त्याची जर नेहमी भविष्याचा वेध घेते. एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावताना त्यांचे किती प्रयत्न निष्फळ झाले याची गणतीच केली नाही आणि हजारो प्रयोगानंतर हा शोध लावला. पण असफल प्रयत्नाने तो खचून गेला नाही. तुम्हीही तुमच्या असफल प्रयत्नावर फार विचार न करता पुढे चालत राहा. सतत कार्यरत राहा. स्वतःमधल्या गुणांची जोपासना करताना नवीन गुणांची वाढ करा. कार्यमग्नतेमुळे तुमचे विचारही परिपूर्ण होतील. तुम्ही ज्या समाजात राहता त्या समाजांशी संवाद राखणे महत्त्वाचे. सत्य ब्रूयात प्रिय ब्रूयात न ब्रूयात सत्यप्रियम. आशावादी माणसाने नेहमी बंडखोरीच केली पाहिजे असे नाही. चिरंतन आशावादाचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. 1910 त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्याच्या गळ्यातील बिल्ल्यावर सुटकेची साल होते. 1960 ते पाहून ते म्हणाले 1960 भारतावर ब्रिटिशांचे साम्राज्य टिकूच शकणार नाही आणि झालेही तसेच. थोडक्यात समृद्धीसाठी माणसाला त्यांच्या भावनांवर काबू मिळवता आला पाहिजे. जोपर्यंत त्याच्या प्रयत्नांना खंबीर मानसिक शक्तीचा आशावादाचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्याला यश प्राप्त होणार नाही. जे आशावादी नाही ते स्वतःला दुबळे कमकुवत बनवतात. त्यांच्या आयुष्याला दिशा मिळत नाही. ते भरकटल्यासारखे होतात. ते लोक इच्छा एक गोष्टीची करतात आणि प्रयत्न दुसऱ्याच वस्तूसाठी करतात. त्यांना जीवनात यशाची चव चाखायला कशी मिळणार? जर तुम्ही संपत्तीची इच्छा केली आणि ती तर दरिद्री आहे, मला आयुष्यात काय मिळणार असं म्हणत राहिलात तर तुमची संपत्ती कमवायची शक्तीच कमी होईल. पूर्वेकडे जायचे असताना तुम्ही पावलं पश्चिमेकडे चालवता तर पूर्वेकडे तुम्ही कसे कूच करणार? स्वतःच्याच क्षमतेवर शंका घेणारी व्यक्ती आपला आत्मविश्वास खच्ची करते. अशी माणसं अयशस्वी कशी होतील? जे लोक नेहमी सुख समृद्धीचा विचार करतात त्यांनाच यश मिळते, संपन्नता मिळते. तुमची स्थिती तुमच्या विचारांवर अवलंबून असते. जर मनात गरिबीचे विचार असतील तर तुम्ही धनवान होऊ शकणार नाही. जर तुमच्या मनात चांगल्या विचारांना स्थान असेल तर तुमची उन्नतीच होईल. कुविचारांचा तुमच्या मनात स्थान राहणार नाही आणि तुम्ही समृद्धीच्या महालात प्रवेश कराल. तुम्ही धनदौलत कमवत असताना अपयश, गरिबी अशा नकारात्मक विचारांना मनात थारा द्याल तर त्या संशयाने भीतीने तुमचा आत्मविश्वास ढळेल. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की जेव्हा बकरी बॅ बॅ करते तेव्हा तिच्या तोंडातून घास पडतो. अद्वतच तुम्ही जर नशिबाला बोल लावत राहिलात तर बाकीचे लोक जे काम करतात ते कामही करू शकणार नाही. मी लोकांनी इतका बुद्धिमान नाही किंवा माझ्यावर ईश्वराची कृपाच नाही आहे तर तुम्हीच तुमच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतल्यासारखे होईल. अशा विचारांमुळे तुमच्या भोवतीचे वातावरण खराब होते आणि तुमचे विचार नकारात्मक होतात. विचारांचा गुणसुद्धा असा असतो की तुमचे उत्साही विचार यश आनंद आकर्षित करतात. यशाच्या शिखरांची पहिली पायरी तुमच्या मनातून सुरू होते. जर तुमच्या व्यवसायाबद्दल तुमच्या मनात आशंका असतील तर तुमचा व्यवसाय फार तेजीनं चालणार नाही.
असे राहून राहून वाटत असेल तर त्यांचे परिणाम घातक होऊ शकतात. तुम्ही एकीकडे जबरदस्ती काम करताय पण मन मात्र साशंक असेल, भीतीने व्यापलेले असेल तर तुमचे प्रयत्न व्यर्थ आहेत. तुम्हाला निराशा व्यतिरिक्त हाती काहीच लागणार नाही. भीतीपोटी आपली सारासार विचारशक्ती नष्ट होते आणि जीवनात सफलता मिळण्याची शक्यता कमी होते. प्रत्येक घटनात, वस्तूमध्ये, परिस्थितीत फक्त सकारात्मक दृष्टिकोनच ठेवा. जे होतंय ते भल्यासाठीच असा उदार दृष्टिकोन ठेवला तरच तुमचा आत्मविश्वासही वृद्धिंगत होईल. मनाशी एक ठाम विश्वास ठेवा की नेहमी सत्याचाच विजय होतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा वनस्पतींना जीवन देतो, त्याचप्रमाणे आशावाद हा माणसाला जीवन देतो. आशावादामुळेच तुमची विचारसरणी सकारात्मक होते. याउलट निराशा तुमची प्रगती खुंटवते, अधोगतीकडे नेते. समान गुणधर्माचे विचार एकत्र येतात. तुम्ही निराशजनक विचार केला तर गरिबी तुमचा पिच्छा करते. सुख समृद्धी तुमच्याकडे पाठ फिरवेल. त्यामुळे ते विचार झटकून टाका. ते तुमच्या विकासातल्या मार्गातला अडथळा आहे. ज्या विचारांची तुम्हाला आनंद मिळेल असे विचार मनात आणा. त्यामुळे ज्या गोष्टीने तुम्ही इच्छा कराल त्या मुलांना त्या तुम्हाला मिळतीलच. जर नेहमी तुम्ही असा विचार करत राहिलात, मला हे काम जुलमानं करावं लागतंय, ईश्वर माझ्याकडून हे काम करवून घेतोय आणि मला काहीतरी रुखीसुखी रोटी देतोय, माझा जन्मच मुळी कष्ट करण्यासाठीच झालेला आहे, तर अशा विचारांमुळे तुमची उन्नती कशी होईल? याउलट आपला भविष्यकाळ आपला उज्ज्वल आहे असे मानत राहिलात तर भविष्य खरोखरच उजळून निघेल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आनंद निर्माण होईल. यासाठी तुमच्यावर पूर्ण भरोसा राहिला पाहिजे. ज्या व्यक्तीची तुम्हाला निकड आहे आणि ती तुम्हाला मिळणारच आहे याची मनाला खात्री असू द्या आणि तेच विचार पुन्हा पुन्हा मनात आणा, जेणेकरून ती वस्तू, गोष्ट तुमच्यापर्यंत आपोआपच चालत येईल. बघूया पुढे काय होतंय. अशा मानसिकतेमुळे मन स्थिर राहणारच नाही. परिस्थिती आपल्याला अनुकूल करून घेणं ही यशस्वी माणसाची खासियत असते. तो परिस्थितीला शरण जात नाही, तर तो तिलाच वश करून घेतो. आपलं मन ही अशी एक अद्भुत शक्ती असते की जिच्या आज्ञेमुळे मनुष्य त्या संबंधित गोष्टीसाठी कार्यप्रवण होतो. आपल्या मनात येणारे विचार 2 प्रकारचे असतात. एक, ज्यामुळे आपलं मन संतुष्ट, आनंदी होतं, त्यामुळे शरीराचे तेवढेच उल्हासित होतं, आणि दुसरं, ज्यामुळे आपलं मन उदास, निराश होतं, शरीरही साथ देत नाही, लवकर थकवा येतो. काही लोकांची विचारशक्ती इतकी प्रभावी असते की त्याच्या दुसऱ्यावर ताबडतोब प्रभाव पडतो. त्यांना बघितल्याबरोबरच समोरचा माणूस उत्साही बनतो. अशा लोकांना त्यांचा मार्ग आपण पुढे येत जातो. त्यांच्या एका शब्दांवर दुनिया सलाम करते. तुम्ही कधी कोणा सत्पुरुषांच्या सानिध्यात आला असाल तर असा दिव्य अनुभव तुम्हाला आला असेल तर तुमच्या आतली मानसिक शक्ती जागवा आणि तिला सत्कारणी लावा. तर यशाची दिल्ली अभी दूर नाही. ज्या क्षणी तुमचं मन काम करण्यासाठी राजी नसेल तर त्या क्षणी थोडंसं बाजूला होऊन मनाला चुचकारा आणि हलकेच सकारात्मक मार्गावर आणा. बाहेरच्या जंजाळापासून त्याला थोडं लांब ठेवा. मनाला थोडा आराम मिळू द्या. मनात ज्या प्रकारचं बी तुम्ही पेराल तशा प्रकारचं पीक येईल. मनात जर दुःख, वैर, मत्सर, हेवा, दारिद्र्य असे घोळवाल तर संतोष, समाधान, आनंद, दया, समृद्धी या विचारांना थारा मिळणार नाही. जेव्हा संतोष, उत्साह यासारख्या विचारांना तुम्ही घट्ट पकडून ठेवा तेव्हा वाईट विचार आपोआपच मनात जागा घेऊ शकत नाही. वाईट विचार तुमच्या प्रयत्नांना पंगू करतात. म्हणूनच जर आपली कार्यशक्ती वाढायची असेल तर एकाग्रता, मानसिकता, शांती, विचारांची स्वतंत्रता असणं आवश्यकच आहे. विजयवीर आणि निराश शक्ती यांच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असतं.
कारण यशस्वी माणसात आत्मविश्वास पुरेपूर भरलेला असतो, त्यामुळे त्याला मिळणारा अधिकार पदही उच्च असतं. लोकांचा त्याच्यावर विश्वास असतो. लोकांना त्यांच्याकडून स्फूर्ती घ्यावीशी वाटते. तशी तुमची प्रतिमा निर्माण करा. स्वतःला विजेता समजा आणि बनवाही. जगात विजेत्यांना सन्मान मिळतो. हे सगळं तुमच्या निश्चयाचं फळ असणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवाल तेव्हाच जगावरही अधिराज्य करता येईल. तुमच्या मुलांनाही लहानपणापासून विजयाचे बाळकडू पाजा. त्यांच्या मनावर तसे संस्कार करा. स्वतःच्या मनगटाच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करायला लागा. प्रत्येक तरुणाने मी विजयी होईनच असा निश्चय करून कामाला सुरुवात केली पाहिजे आणि त्याचा विचार योग्यतेवर विश्वास पाहिजे. त्यांच्या व्यवसायातील जे मोठे लोक आहेत त्यांचा आदर्श त्यांनी समोर ठेवला पाहिजे. तुमचे विचार असे असतात तसे तुम्हाला जग दिसते. आशावादी माणसांना सगळं चांगलं आणि अनुकूलच दिसतं. त्यांच्या चेहऱ्यावर कधी खिन्नता नसते. प्रतिकूल परिस्थितीही स्वतःचं ध्येय समोर ठेवून ते वाटचाल करताना त्यांची नजर भविष्याचा वेध घेत असते. अशी माणसं नेहमी खिलाडू वृत्तीची असतात. लढाईच्या मार्गातून ते कधीही पळ काढत नाहीत. अशा आशावादी माणसांप्रमाणे तुम्हीही सकारात्मक राहा. तुमच्यामध्ये गुणांची वाढ करा. तुमच्यामधल्या चांगल्या गुणांची जोपासना करा. सतत कार्यरत राहा. त्यामुळे तुमचे विचारही परिपूर्ण होतील. अशा विचारांमुळे तुमचे मन विशाल होईल. धन्यवाद.